श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत स्मिता जोगळेकर यांचा ललितबंध. विषय आहे श्रीमंती. पावसाळ्यातली एक सकाळ. ऑफिससाठी निघाले होते. भुरभुर पाऊस पडून गेला होता. रस्ते ओले होते. एका काखोटीला पर्स आणि दुसऱ्या हातात सतरांदा उघडमीठ होणारी छत्री. आसपासच्या वाहनांमुळे चिखल उडत होता आणि हा चिखल सावरण्याची माझी त्रेधा तर बघण्यासारखी. त्याचवेळी खड्डे चुकवण्याची कसरत ही तिसरी कसोटी. पावसामुळे लोकल ट्रेनची गडबड असणार. निम्मी माणसं येणार नाहीत. येतील ती कदाचित उशिरा येतील. त्यामुळे ऑफिसमध्ये आज निम्म्या स्टाफच्या जीवावर दिवस खेचायचा. या सगळ्या गोष्टींचं टेन्शन डोक्यात होतं. अमुक वाजायच्या आत पोचायला हवं, तमुकच्या आत काउंटर सुरू व्हायला हवा वगैरे विचारांचं नेहमीचा तिरकीटधा चालू होतं. खरं तर पाऊस छान छोटासा पडून गेला होता. मस्त मगन मोकळ्या हवेत छत्री-बित्री न घेता हुंदडायला जावं असा मूड होता. पण वाटणं वेगळं आणि प्रत्यक्ष वेगळं हे अंतिम सत्य. तर चालत ऑफिसला निघाले. पाऊस एव्हाना थांबला होता. माहोल भीना भीना भिगा भिगा वगैरे. खरं तर कुठेच बघायला वेळ नव्हता आणि इथे तिथे बघावं अशी परिस्थितीसुद्धा नव्हती. तरीही लक्ष गेलंच. कुठे तर एक भंगारवाल्याकडे. होय होय, भंगारवाल्याकडे. आता कोणी म्हणेल, रद्दी भंगारवाले तर रोजच रस्त्यावरून फिरत असतात, त्यात विशेष ते काय? तर भंगाराची लांबडी गाडी रस्त्याच्या कडेला लावून हा बाबा त्याच गाडीत मस्त लवंडला होता. कालच्या गोळा केलेल्या भंगारातलं बारीक सारीक सामान गाडीत पडलेलं होतं आणि त्यात हा गडी मस्त पहुडलेला. शेजारी जुनाट छोटासा फोन होता आणि त्या टिचकुल्या यंत्रातून गाणं वाजत होतं, समा है सुहाना सुहाना, नशे में जहां है. भंगारबाबाच्या गाडीच्या बाजूला हिरवगार ओलेतं झाड होतं. मधूनच त्या झाडाच्या पानांवरून एखाद दुसरा थंडगार थेंब गळून खाली येत होता. पण भंगारबाबा त्याच्या मस्तीत मस्त होता. आसपास हिल स्टेशनवाली मत्त धुंद हवा, त्या बाबाची लागलेली ब्रह्मनंदी टाळी आणि भवतालचा त्याला पडलेला विसर. मला वाटलं की तो स्वतः त्या गाण्याबरोबर गुणगुणत होता. खरं तर मी खूप घाईत होते. तरीही राहावेना म्हणून मग मी किंचित थपकून त्याच्याकडे निरखून बघितलं तर त्याचे डोळे मिटलेले होते आणि तो खरोखरच गाणं गुणगुणत होता, समा है सुहाना सुहाना. आहा हा हा. क्षणभर मी त्या भूमिकेत शिरले. सुहाना सुहाना. वाटलं आपल्याला सुद्धा अशी भंगाराचीच का असेना एक गाडी मिळावी. थोडा पाऊस पडून गेलेला असावा. वातावरण धुंद कुंद झालेलं असावं. असेच काही क्षण आणि तेवढ्यात एक रिक्षा फर्र आवाज करत शेजारून गेली. ती रिक्षा आणि तिने उडवलेलं पाणी चुकवताना मी माझी पर्स पोटाशी गच्च चेपली आणि खचकन काहीतरी टोचलं. ऑफिसच्या कॅश वॉल्टच्या चाव्यांचा जुडगा. मी भानावर आले. एका अजाण असूयेने मन भरून गेलं. या क्षणी खरा श्रीमंत कोण होता? मस्त गार वाऱ्यावर गुणगुणू शकणारा भंगारवाला की अमुक एवढे वाजायच्या आत ऑफिससाठी धावणारी एक मध्यमवयीन बाई? श्रीमंत कोण? खरं सांगू, खूप खूप वर्ष उलटून गेली, पण या प्रश्नाचं उत्तर मला आजवर मिळालेलं नाही. खरा श्रीमंत कोण? आता तुम्हीच सांगा. श्रीमंती. स्मिता जोगळेकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.